अगेन वेलकम टू द न्यू ब्लॉग। आता तुम्ही माझ्या हातात हा बॉक्स बघत असणार आहे। दिस इज द बॉक्स फ्रॉम नायका आणि मी नायकावरनं काही प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत। तर त्याच्यासाठी हा बॉक्स आजच मला मॉर्निंगमध्ये डिलिव्हर झाला आहे आणि मी विचार केला की मी जे प्रोडक्ट्स यूज केलेत की माझ्या एक्सपिरियन्स बेस्डवरती मी एक व्हिडिओ बनावा शॉर्ट पटकन, ज्याचा युजफुल तुम्हाला पण होऊन जाईल की तुम्हाला पण रिव्ह्यूज भेटून जाईल काय प्रोडक्ट्स कसे आहेत। म्हणून आय थॉट ऑफ दिस प्रोडक्ट्सचे काही रिव्ह्यूज करते, तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ चेकआउट करा आणि मला सांगा की तुम्हाला कसा वाटतोय। बट वेट, दिस इज नॉट द पेड प्रमोशन। हे प्रोडक्ट्स मला काहीच पेड प्रमोशन नाही आहे, हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरती बेस्ड आहेत। सो प्लीज कीप इन माइंड की हे स्पॉन्सर्ड वगैरे काहीच नाही आहे। दिस इज जस्ट अ सिम्पल रिव्ह्यू ऑन द प्रोडक्ट्स। सो हे आहे सिम्पलचं विटॅमिन सी फेस वॉश आणि मी सिम्पलचे फेस वॉश आधी पण यूज केले, ग्रीनमध्ये येतो तो। हा विटॅमिन सी वाला मागवला, तुम्ही बघू शकता प्रोडक्ट। प्रत्येक स्किन टाईपला चालेल हा, जसं की ऑइली, ड्राय आणि नॉर्मल स्किन। तर तिन्ही स्किन टाईपला हा महिना होणार आहे। हा ऑलमोस्ट 1 इयरपासून यूज करते आहे। म्हणजे मला याचं टेक्स्चर पण बघायचं, लिक्विड सो फ्री आहे हा। याला जर रेट करायचं बोललं तर मी ह्याचं रेटिंग मला आपण जर इन 5 बघितलं तर 5 आउट ऑफ आय कॅन गिव्ह इट 4 बिकॉज सिरियसली इट क्लीन्स द फेस। सो मला हा आवडला आहे आणि याची प्राइस 420 आहे। थोडा एक्सपेन्सिव्हमध्ये जातो 420 ॲज पर, बट इट स्टेज लॉंग आणि आपण याला मला हा 1 मंथ तरी जातो ऑलमोस्ट। सो इट्स सेकंड प्रॉडक्ट माझा, जो की आपल्या स्किन केअर रुटीनमधला सेकंड प्रॉडक्ट येतो आणि मी हा ऑर्डर केला आहे ॲक्वालॉजिकाचा सनस्क्रीन। तुम्ही बघू शकता सेकंड थिंग एव्हरी स्किन केअर रुटीन नीड्स आणि ह्याच्यामध्ये ॲक्वालॉजिका इज फर्स्ट, आय विल टेल यू माय फेवरेट। मला हा खूप आवडतो ॲक्वालॉजिकाचा सनस्क्रीन आणि हा पप्पाया आणि विटॅमिन सी बेस्ड आहे। सो याचं ना ते व्हाईट कास्ट चेहऱ्यावरती राहत नाही अजिबात, तो ऑइली ग्रीझीपणा पण नसतो चेहऱ्यावरती, तो इक्वली मर्ज होऊन जातो आणि कुठेच ऑइली पॅचेस वगैरे दिसत की माझी ड्राय स्किन आहे तरी हा मला सूट होतो। आणि इव्हन माझी बहीण पण सेम वापरते आणि तिची स्किन ऑइली आहे। सो आमच्या दोघींना म्हणजे हा प्रॉडक्ट ऑलमोस्ट ऑइली, ड्राय स्किन आणि नॉर्मल स्किन तिन्ही स्किनना हा सूट होतो। बघू शकतो हे सगळं असं मर्ज झालं एकदम स्किनमध्ये, कुठेच असं वेगळा पॅच नाही आणि नो व्हाईट कास्ट ऑल्सो, तुम्ही बघू शकता एकदम। येस, तर मी याला रेटिंग देणार आहे 5 आउट ऑफ 5। माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि तुम्ही लोक पण ह्याला घेऊ शकता आणि तुम्ही पण ट्राय आउट करू शकता आणि तुमच्या कमेंट्समध्ये मला सांगू शकता की तुम्हाला कसा वाटला हा प्रॉडक्ट। तर प्लीज बाय इट। मी आता थर्ड प्रॉडक्ट दाखवते तुम्हाला, जे मी नायकावरनं ऑर्डर केलं आहे आणि तो प्रॉडक्ट आहे बॉडी लोशन। सो जस्ट हब्सचा बॉडी हायड्रेटिंग लोशन आहे। मी जस्ट हब्सचा बॉडी लोशन मी थर्ड प्रॉडक्ट नायकावरनं ऑर्डर केलं आहे। आपण जसं आपल्या फेसला कवरअप करण्यासाठी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन सगळं लावतो, बट आपण हँड्स आणि लेग्स ह्या 2 गोष्टींना कधी कन्सिडर करतच नाही। सो इन दॅट स्किन रुटीनना बॉडी लोशन येतच थर्ड फॅक्टर। सो मी बोलली की जसं मी याला 2 वर्ष यूज केलं आहे तर मला चांगला एक्सपिरियन्स आहे एकदम आणि माझ्यासोबत अजून 2 रिव्ह्यूज ॲडेड आहेत। माझी मम्मी आणि माझी बहीण त्यांनी पण हा यूज केलेला आहे। सो त्यांना पण खूप गुड रिझल्ट्स मिळाले आहेत आमच्या तिघींना। हा खूप असा मर्जिंग आहे, हा आपल्या स्किनमध्ये ग्लो आणि रेडियन्ससुद्धा आणतो। मग एकदम याचा खूप माइल्ड आहे, असं नाही की स्ट्रॉंग आहे किंवा फ्रेग्रन्स ॲडेड आहे, अजिबात नाही आहे। याचा अरोमा खूप माइल्ड आहे, जो की लावल्यावरती असं एकदम बॉडीला चांगला सुगंध येतो आणि फ्रेश रिफ्रेशिंग वाटतं एकदम। इट ऑल्सो रिड्यूसेस अवर पिगमेंटेशन। सो आय विल सजेस्ट दिस बिकॉज आय हॅड गुड रिझल्ट्स ऑन दिस। आय वुड रेट दिस 5 आउट ऑफ 5 कारण की मी याला ऑलरेडी 2 वर्ष यूज करते अँड दिस इज आय थिंक अवर 5th or 6th बॉटल आय एम ऑर्डरिंग राईट नाउ। मी तुम्हाला राईट हँडला लावून दाखवते त्याचं टेक्स्चर कसं। It's been 5:45 and there are many discounts going on. खूप डिस्काउंट्स होतात नायकावरती वगैरे, तर तुम्ही जाऊन परचेस करू शकता आणि इट्स ऑलमोस्ट पॅराबेन अँड मिनरल ऑइल फ्री। सो तुम्हाला कोणताच केमिकल बेस्ड नाही वाटणार। जस्ट हब्सचे ऑलमोस्ट सगळे प्रॉडक्ट्स केमिकल फ्री आहेत, तर तुम्ही प्लीज ट्राय करा आणि ती माझ्यासाठी तर बेस्ट चॉईस आहे अँड आय एम रेटिंग दिस 5 आउट ऑफ 5। सो हे आहे नायकाचं 4th प्रॉडक्ट, लॅनेज लिप मास्क आणि हा लिप स्लीपिंग मास्क आहे खरं तर। इन 2 years फॉर द सेम प्रॉडक्ट। मी याला पण 2 वर्षापासून यूज करते। पहिली गोष्ट ह्या लिप बामची ना, हे जे पॅकेजिंग आहे ते खूप क्यूट वाटतं। पिंक कलरचं असं छोटूसं बॉटल येते, तर ती मला खूप आवडते। म्हणजे
कॅरी करायला पण खूप इझी आहे आपल्या पर्समध्ये वगैरे. आणि हा थोडा एक्सपेन्सिव्ह साईडला आहे बाकी इतर लिप बाम्सपेक्षा, बिकॉज इन इंडियन मार्केट्स वॅसलिन इज द वन जो कॉमनली यूज केला जातो. तर वॅसलिन नंतर अजून पण असे खूप सारे मार्केटमध्ये आहेत, काही आहेत केमिकल बेस्ड फ्री वगैरे सगळे खूप चांगले वाटतात, पण मी लानेजला सजेस्ट करेल. आय नो इट्स लिटल एक्सपेन्सिव्ह. प्राईस जर सांगायला गेलं तर हा 600 रुपीजला पडतो. लाईक नायकावरती डिस्काउंट ऑफरसुद्धा आहेत. लानेजचा इफेक्ट असा आहे की त्याची थोडी वॅक्स टेक्स्चर असल्यामुळे ना तो आपल्या लिप्सवरती एकदम फुल कव्हरेज देतो. इफ तुम्ही त्याला स्मॉल क्वांटिटीमध्ये जरी लावलीत ना तरी त्याला असं खूप एक पूर्ण लिप्स कवर होतात. आणि मोस्टली हा रात्री झोपताना जर लावायचा, बिकॉज इट लाईक स्प्रेड ऑल ओव्हर युअर लिप्स. मी मॉर्निंगमध्ये पण लावते बिकॉज आय टेक अ लिटल क्वांटिटी ऑफ इट. मी असं पूर्ण लिप्स कवर नाही करत, एकदम छोटीशी क्वांटिटी जरी घेतली ना तरी ते माझ्या अख्ख्या लिप्सना लावून होतं. आणि आय अप्लाय लिपस्टिक ऑन दॅट, बिकॉज आपण ऑफिसेसला जातो, कुठे बाहेर जातो, तर लिपस्टिक इज द मस्ट. जर आपण बाहेर पडलं की लिपस्टिक वगैरे लावतो. त्याच्या आधी मी हा प्रेफर करते थोडा वेळ लानेज लावून ठेवलं की मी त्याच्यावरती लिपस्टिक वगैरे काय लावून झोपते ना, तर माझे सकाळी लिप्स असे ना फ्लफी आणि एकदम असे सॉफ्ट असतात. हे असं वॅक्स सारखं निघतं. यू कॅन सी पिंक कलर सारखं. याला कलर नाही आहे, इट्स नॉट अ कलर ॲडेड, पण हा असा ग्लॉसी लुक पण देतो. फॉर लानेज आय वुड रेट 5 out of 5 सेम, बिकॉज मी हा प्रोडक्ट अजूनपर्यंत विकत घेते आणि आय स्टिल थिंक की मी पुढे पण हाच कंटिन्यू करणार आहे. सो आय विल रेट दिस 5 out of 5. यू टू प्लीज ट्राय इट. हा आहे 4th, आय थिंक 5th आहे हा प्रोडक्ट. आय एम सॉरी, 5th आहे हा प्रोडक्ट. अँड दिस इज शुगर पॉप लिप बाम. शुगर पॉप मी मॉर्निंगमध्ये यूज करते कधी कधी, इफ मला कधी लिपस्टिक कॅरी नसेल करायची. कलर आहे ना तो टिंटेड बेस आहे, तर कलर पण देतो हा तुमच्या लिप्सना. अ पिंकिश काइंड ऑफ कलर. आय कॅन शो यू, तुम्हाला दिसत असेल मला वाटतं. पिंक काइंड ऑफ रेड पिंकिश शेडमध्ये तुम्हाला देतो हा. तर तुम्हाला यूज करायचं तर तुम्ही असं रोल ऑन वगैरे यूज करू शकता. जेव्हा लिपस्टिक नसेल लावायची आणि लिप्स आपले ड्राय असतील तर आय विल सजेस्ट दिस. तुम्हाला कलर बेस पण भेटतो आणि ग्लॉसी लुक पण भेटतो. UV बेस्ड प्रोटेक्ट करतं, आपली टॅन लिप्स होणार नाहीत. आणि हा कॉस्टली नाही आहे, बजेट फ्रेंडली आहे. 149 रुपीज म्हणजे नायकावरती विथ डिस्काउंट हॅव गॉट दिस 149. 3 or 4 आय रेंज दिस, बिकॉज मी हा मॅक्झिमम टाईम यूज नाही करत, बट ऑन अ डेली बेसिस कधीतरी. अजून खूप सारे शेड्स पण अवेलेबल आहेत, पण मी जो ऑर्डर केला आहे तो आहे 07 प्लस. सो आय सजेस्ट ट्राय दिस ऑल्सो. सो आपल्या नायका सिरीजमधला हा लास्ट प्रॉडक्ट आहे जो मी ऑर्डर केला आहे. ॲक्वालॉजिकाचा सनकिस्ट व्हॅनिला एसेन्सवाला परफ्यूम बॉडी मिस्ट. आणि ॲक्वालॉजिका वाय, बिकॉज मी ॲक्वालॉजिकाचे खूप प्रोडक्ट्स यूज केले. सो आणि हा परफ्यूम पण मी आधी यूज केला आहे. सो आय हॅव अगेन ऑर्डर दिस ॲक्वालॉजिका. यू कॅन सी द बॉडी स्ट्रक्चर. मला याचं पॅकेजिंग खूप आवडतं, एक लेव्हेंडर शेडमध्ये म्हणजे अशी एक बॉटल. आणि मला हे सगळे प्रोडक्ट्स का आवडतात, बिकॉज ना हे खूप पॉकेट फ्रेंडलीसुद्धा आहेत आणि ना हे कॅरी इझी टू कॅरीसुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही डायरेक्टली तुमच्या बॅगमध्ये पर्समध्ये कुठेही याला कॅरी करू शकतात. याचं जास्त वेट पण नाही आहे, काही नाही. तर हा मला मिळाला आहे 499ला आणि 150 ml आहे. तर जसं की ॲक्वालॉजिकाचे मी बाकी प्रोडक्ट्स यूज केले, सो आय ट्रस्ट दिस ऑल्सो परफ्यूम, म्हणून मी हा मागवला. सेकंडली कमिंग टू वाय परफ्यूम्स, बिकॉज आफ्टर एव्हरी स्किन केअर रूटीन दिस इज द वन थिंग विच मेक्स अवर बॉडी लाईक मोर ॲक्टिव्ह. कारण की आपण बाहेर वगैरे पडतो आणि आपल्याला असं सतत वाटतं की आपला जो बॉडी ऑरा आहे तो खूप असं अपिलिंग आणि हॅपनिंग हवं थोडासा, आणि खूप असं एक पॉझिटिव्ह वाईब आपल्यासोबत कॅरी करावी म्हणून. तर मला असं वाटतं की परफ्यूम डू दॅट थिंग. परफ्यूम ते कॅरी करतं आपल्यासोबत. एक स्मेल जो असतो तो खूप चांगला आपल्यासोबत स्ट्रॉंग राहतो म्हणून. तर मी ॲक्वालॉजिका का सजेस्ट केलं, बिकॉज हा खूप स्ट्रॉंग नाही आहे आणि खूप असा स्वीट स्मेल नाही आहे, एकदम माइल्ड आहे हा खूप. आणि हा तुम्ही डेली वेअरसाठी म्हणजे ऑफिससाठी जाण्यासाठी, शॉपिंगला जाण्यासाठी किंवा नॉर्मल मीटिंग्स अटेंड करण्यासाठी वगैरे, तर हा खूप असा माइल्ड परफ्यूम आहे. जास्त स्वीट, जास्त स्ट्रॉंग असं काहीच नाही आहे. तर मला हा खूप असा आवडतो. आणि हा खूप व्हॅनिला एसेन्स बेस्ड आहे, म्हणून मी बोलली की हा खूप छान आहे. बॉडी मिस्ट आहे. पहिली गोष्ट, बॉडी मिस्ट जास्त कव्हरेज देत नाही, ते जास्त काळ टिकत नाही, बट दिस स्टेज फॉर अराउंड 3 to 4 hours आय कॅन से. म्हणून मग मला हा आवडतो. आणि मला ते फॉगीवाले परफ्यूम्स अजिबात नाही आवडत. मला असे वॉटरी परफ्यूम्स खूप आवडतात जे वॉटर पफ्स देतात. तर तुम्ही आता याचं बघू शकता, याचं नोझल वगैरे हे खूप इझी आहे. आय विल शो यू स्प्रे आउट करताना. सी वॉटर स्प्रे आला आहे आणि एकदम असं इझिली हे पण होतं. आणि व्हॅनिला एसेन्स आहे. सो दीज आर द प्रोडक्ट्स Nykaa. I have ordered from Nykaa, and
अँड प्लीज लेट मी नो हाऊ यू लाईक दिस व्हिडिओ. तुम्हाला किती हा युजफुल वाटला मला कळवा. माझे रिव्ह्यूज तुम्हाला कसे वाटले ते पण मला कमेंटमध्ये प्लीज कमेंट करा. मी त्याच्यावर तुम्हाला आन्सर करेल. आणि लेट मी नो सून. आणि असेच काही व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज स्टे ट्यून विथ अस. मोर फनी व्हिडिओज, मोर ट्रॅव्हलिंग व्हिडिओज, फॉर मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. आय कुड से की तुम्ही आकांक्षा's रील लाईफला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.